6:30 वाजता आज उठले होते, माझी गुड मॉर्निंग झाली आणि मग मी बाहेर गेले होते तर मोगरा छान असा फुलला होता आणि रात्री मी पाहिलं तेव्हा कळ्या होत्या. तर याला पाहून खूपच मला भारी वाटलं नाही का. आणि फुलं पण अशी अंधारात उमलतात ना, मग सकाळी पाहिल्या त्यांना फ्रेश वाटतं, तीही अशी छान असतात आणि आपल्याला पण ताजंतवानं असं वाटतं. तर मग मी ती नंतर देवाला तोडूयात म्हणलं, आपण ठेवू. आणि मग घरात येऊन आंघोळ वगैरे केली आणि नाश्त्यासाठी आज म्हणलं उपीट करूयात. तर उपीट केलं, सगळ्यांचे नाश्ते झाले आणि म्हणलं लगेच स्वयंपाक करून घेऊ. आणि आता उन्हाळ्यात ना मी लवकर स्वयंपाक करून घेते, माझ्या गॅसवर खूप सारं असं ऊन येतं. मग मी अशी वांगे बटाट्याची भाजी केली आणि कारली आणली होती, ती तशीच ठेवली होती. मग ती छान अशी बारीक बारीक चिरून घेतली, माझ्याकडे खिसायला अशी खिसणी आहे, तर मग मी त्यातच असे गोल गोल त्याचे रिंग करत होते. आणि शरूने आणलं होतं गोळा खायला नाही का गरमीचं, तर मग मी असं गोळा खात बसले आणि मग गोळा खाऊन झाले की लगेच मी भाकरी करायला घेतले. आणि मग मी डब्बा साफ करत होते, त्यामध्ये भेटलं मला एक पॉपकॉर्नचं पाकिट, तर शरू पिवलं. मग मी ते असे पॉपकॉर्न बनवले आणि दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी गेलो होतो थोडंसं बाहेर फिरायला. तर शरूच्या पप्पांनी आम्हाला घेऊन गेले होते आणि शरूला आला होता कंटाळा, तर ती अशी गाडीवर बसली होती. मी तिला आवाज देत होते पण तिला झोप येत होती नाही का, संध्याकाळी लवकर दिवसभर आज काही झोपली नव्हती. मग आम्ही तिचे पप्पा घेत होते आमच्यासाठी वडापाव. मग नंतर आम्ही तिथून वडापाव वगैरे घेतले आणि म्हणलं आता बाहेर आलो आहे तर भाजीला पण घेऊन जावं, म्हणून आम्ही भाजी मंडईत गेलो तिथून. आणि भाजी मंडईतून मग भाजी वगैरे घेतली आणि गजानन महाराजांच्या मंदिरात ना आरती चालली होती, तर मग आम्ही बाहेरूनच इथून पाया पडले, आतमध्ये नाही गेलो. तर भेटूया उद्या. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा.